हॅलो डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स, ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर सागर जाधव तुमचे खूप स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र स्टेट सीईटी सेलची नोटीस आली आणि सर्व विद्यार्थी थोडेसे ऍक्टिव्ह झाले. का ऍक्टिव्ह झाले? तर सीईटी सेलचं लवकरच रजिस्ट्रेशन चालू होण्याची प्रोसेस चालू होण्याची नोटीस आलेली आहे. बिकॉज सीईटी सेलने पहिल्यांदा आपल्याला काहीतरी डायरेक्ट पहिलं याच्या अगोदर डायरेक्टली शेड्यूल देऊन टाकायचे आणि रजिस्ट्रेशन चालू करून द्यायचे. पण सीईटी सेलने पहिल्यांदा आपल्याला डॉक्युमेंट लिस्ट रिलीज केलेली आहे, जी की विद्यार्थ्यांना ड्युरिंग ऍडमिशन हे सगळे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहे. ज्या कॅटेगरी वाईज मायनॉरिटी असेल किंवा काही दुसरं असेल तर त्याच्या अकॉर्डिंग जेही डॉक्युमेंट्स लागत आहेत त्याच्याबद्दलचा हा प्रॉपर व्हिडिओ आहे. तर याबद्दल आपण हा व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे काही डॉक्युमेंट्स मिसिंग असतील तर ते तुम्ही आजच बनवून घेणार आहात. हे बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसमध्ये कोणत्या प्रकारचे कॉलेजेस याच्यामध्ये ऍड होता किंवा काय आहे, कशा पद्धतीने काउन्सिलिंग होती याच्याबद्दल आहे. आपण डायरेक्टली येऊया डॉक्युमेंट लिस्टवरती. आपल्याला इम्पॉर्टंट आहे डॉक्युमेंट लिस्ट. बघा, रिक्वायर्ड सर्टिफिकेट्स अँड डॉक्युमेंट्स या ठिकाणी आपण डॉक्युमेंट लिस्ट जर बोलायचं जर झालं तर वन बाय वन आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिलं, सगळ्यांना ऑलरेडी डॉक्युमेंट लिस्ट ग्रुपमध्ये भेटलेले आहे सर्व विद्यार्थ्यांना. पहिलं बघूया नीट यूजी ऍडमिट कार्ड. नीट यूजीचं ऍडमिट कार्ड तुमच्याकडे असायला हवं. स्कोर कार्ड तुमच्याकडे असायला हवं कंपल्सरी. एसएससी इक्विव्हॅलंट पासिंग सर्टिफिकेट, एचएससी इक्विव्हॅलंट पासिंग मार्कशीट, हे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट असायला हवं. बघा, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट. लक्षात ठेवा, बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट वेगळं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. हे दोघं टुगेदर असले तरी पण चालतील, सेपरेट असले तरी पण चालतील. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट ऍज पर इन्फॉर्मेशन ऑफ ब्राउचर अनेक्चर एच. अनेक्चर एच लक्षात ठेवा, तुम्हाला ऑलरेडी ग्रुपमध्ये ते भेटलेलं आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट और ट्रान्सफर सर्टिफिकेट हे सुद्धा मॅन्डेटरी केलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, जर तुम्हाला हे जर 12वी झाल्यानंतर जो लिव्हिंग सर्टिफिकेटचा जो घ्यायचा आहे ते तुम्हाला कंपल्सरी तुमच्या हातात असायला हवं. आता येऊया जे ऍप्लिकेबल डॉक्युमेंट्स आहेत, जसं की कास्ट सर्टिफिकेट. आता कोणाची कास्ट आहे, फॉर एक्झाम्पल एससी, एसटी, विजे, एनटी, एससीबीसी, ओबीसी, एसबीसी, जीही कॅटेगरी असेल तिचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे मॅन्डेटरी असणं गरजेचं आहे. त्याबरोबर कास्ट सर्टिफिकेट बरोबर व्हॅलिडिटी तेवढीच गरजेची आहे. आता बहुतांश विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम आहे की सर आमची व्हॅलिडिटी तर अजून आली नाही, मग आम्ही काय करायचं? व्हॅलिडिटी अप्लाय केल्याची रिसिप्ट त्या ठिकाणी तुमच्याकडे असायला हवी. म्हणजे तुम्हाला कमीत कमी पुढचे 3-4 महिन्याचा टाइम भेटतो. त्या ड्युरिंग तुम्हाला ती व्हॅलिडिटी त्या ठिकाणी जमा करता येते. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, आता हे कोणासाठी असतं? आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की काही विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला नॉन क्रिमिनल लागत नाही, कोणी म्हणतं आम्हाला लागतं. तर आता याच्यावरती येऊया. विजे, एनटी, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, एससीबीसी, ओबीसी, एसबीसी या सर्व कॅटेगरीसाठी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. सो सर्वांनी ते मॅन्डेटरी सर्टिफिकेट काढून ठेवायला हवं. एकदा बघून घ्या, याची कॉपीही मी अटॅच केलेली आहे व्हिडिओमध्ये. सो व्हिडिओला जर तुम्हाला जर नाही समजलं तर या कॉपीला तुम्ही घेऊन बघू शकता. आता काही काही विद्यार्थी असे असतात, फॉर एक्झाम्पल, की त्यांचं ईडब्ल्यूएस असतं, इकॉनॉमिकली विकर सेक्शन, त्यालाच ईडब्ल्यूएस म्हणतो. हा फॉर्मॅट सर्टिफिकेट ऍज पर महाराष्ट्र स्टेट फॉर्मॅट ओनली, सेंट्रल फॉर्मॅट इज नॉट ऍक्सेप्टेड. बघा विद्यार्थी मित्रांनो, ईडब्ल्यूएस दोन प्रकारचे असतात. एक असतं स्टेटचं आणि एक असतं ऑल इंडियाचं. आपल्याला कुठलं पाहिजे? स्टेटचं. स्टेटच्या फॉर्मॅटमध्येच असायला हवं, तरच ते ऍक्सेप्ट केलं जाणार आहे. आता येऊया पुढे. जर कोणी ऑर्फन असेल तर ऑर्फनचं सर्टिफिकेट लागेल. सर्टिफिकेट फ्रॉम वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट. फक्त ऑर्फन असल्याचं सर्टिफिकेट दुसरीकडून नाही, वुमेन अँड चाइल्ड वेलफेअर डिपार्टमेंट मधूनच हे सर्टिफिकेट तुमच्या हातात असायला हवं. पर्सन विथ डिसॅबिलिटी, बेंचमार्क डिसॅबिलिटी, जर तुमचं डिसॅबिलिटी असेल तर त्या डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे मॅन्डेटरी असायला हवं. सर्टिफिकेट इश्यूड बाय ऑथोराइज मेडिकल बोर्ड डिक्लेअर बाय एमसीसी. म्हणजे तुम्हाला जसं माहित आहे की जे जे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये अँड एम्स या ठिकाणी जाऊन आपल्याला ते डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट मिळवावं लागतं. ते सर्टिफिकेट मॅन्डेटरी त्या ठिकाणी असायला हवं. डिफेन्स सर्टिफिकेट, जर डिफेन्स जर असेल, अनेक्चर तुमचं बघून घ्या. डिफेन्स साठी कोणतं अनेक्चर आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. D1, D2, D3 याच्या अकॉर्डिंग तुमचे जे अनेक्चर आहेत ते तुम्हाला ब्राईट फ्युचर प्रोव्हाइड करतच आहे. त्याच्या अकॉर्डिंग तुमचे सर्टिफिकेट त्या ठिकाणी रेडी असायला हवे. आता येऊया सगळ्यात महत्वाचा विषय, हिल्ली एरिया. बघा
हिली एरियामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन आहे की सर आमचं हिली एरिया आहे मग आमच्या वडिलांचं नाहीये. तसं चालणार नाही. इथे बघा हिली एरिया स्टुडंटचं तर असायलाच हवं. त्याबरोबर पॅरेंट्सचं डोंगरीचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी मॅन्डेटरी केलेलं आहे. ड्युरिंग ऍडमिशन हे विचारणार आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट्स स्टेटिंग दॅट शी इज डोमेसाईल विलेज ऑफ डिक्लेअर दॅट हिली एरिया. म्हणजे डोमेसाईल वरती तुमचं नाव जे आहे, डोमेसाईल मध्ये तुम्ही कुठं राहताय ते त्या ठिकाणी प्रॉपर मेन्शन असायला हवं की तुम्ही त्या हिल्ली एरियामध्येच राहता. सो हिल्ली एरिया अप्लाय करताना बी केअरफुल. हिल्ली एरियासाठी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. ज्या ठिकाणी तुम्ही राहताय ते डोमेसाईल मध्ये तुमचं गाव मेन्शन असायला हवं. ते गाव हिल्लीमध्ये यायला हवं तरच ते भेटणार आहे. पॅरेंट्सचंही हिल्लीमध्ये पाहिजे. म्हणजे हे सर्वात महत्वाचा विषय आहे. द कॅन्डिडेट शुड पास कॅन्डिडेट 10वी आणि 12वी or equivalent examination from that school, junior college, institution, he is from hilly area. म्हणजे तुमचं 10वी आणि 12वी ही हिल्ली एरिया मधूनच झालेलं असायला हवं. हे सर्वात महत्वाची गोष्ट. आणि हे कोण डिक्लेअर करतं? पॅरेंट्सचं डोमेसाईल. म्हणजे जे पॅरेंट्स आहे त्यांचं डोमेसाईल आहे त्या हिल्लीच्या एरिया मधलंच असायला हवं. डोमेसाईलवर लिहिलेलं हवं की कोणत्या जिल्ह्याचे आहेत, कोणत्या तालुक्याचे आहेत, कोणत्या गावचे आहेत. हे जर लिहिलेलं असेल तरच ते हिल्ली सर्टिफिकेट ऍक्सेप्ट होणार आहे. अदरवाईज तुम्ही हिल्लीमध्ये ऍडमिशन घेऊन आणि तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतं. सो विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीची खूप काळजी घ्या. फक्त तुमचं हिल्ली असून चालणार नाही, पॅरेंट्सचेही सगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी लागणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्या. आता येऊया पुढे. पुढे आहे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एमकेबी. एमकेबी मध्ये कोण येतं, कशा पद्धतीने येतं हे तुम्हाला माहितच आहे की जे बॉर्डर झोन मध्ये आहेत त्यांना महाराष्ट्राचं पण एमकेबीचं सर्टिफिकेट भेटतं आणि कर्नाटका म्हणजे त्यांना ना महाराष्ट्र ना कर्नाटका त्याला म्हणतात एमकेबी. महाराष्ट्र बॉर्डर कर्नाटका म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरचे त्याला म्हटलं जातं. डोमेसाईल सर्टिफिकेट कॅन्डिडेट फ्रॉम एमकेबी एरिया ओनली. एमकेबी एरियासाठी काही सिलेक्टेड एरियाज आहेत ते एरियाज त्या ठिकाणी तुम्हाला असायला हवे. कॉलेज शुड प्रिन्सिपल सर्टिफिकेट रिगार्डिंग कॅन्डिडेट मदर टंग इज मराठी. म्हणजे तुमच्या कॉलेजमधून लिहिलेलं असायला हवं की तुमची मदर टंग मराठी असायला. म्हणजे लिव्हिंग सर्टिफिकेटवर लिहितं बघा हिंदी मराठी ते मराठी लिहिलेलं असायला हवं. आता येऊया मायनॉरिटी. खूप साऱ्या प्रकारच्या मायनॉरिटीज असतात बघा. जैन, मुस्लिम, ख्रिश्चन ह्या मायनॉरिटी असणं जर असेल तर ते मायनॉरिटीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे एक ऍफिडेव्हिट असतं. ते ऍफिडेव्हिट असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट ऑफ रिलिजन स्पेसेस जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, मायनॉरिटी अँड रिलिजनस ते ऍफिडेव्हिट लागेल. ऍफिडेव्हिट बनवणं गरजेचं आहे. लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे. सर्टिफिकेट फ्रॉम द स्कूल रिगार्डिंग मदर टंग अँड स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट डज नॉट मेन्शन इट. ते तिथं स्कूल लिव्हिंग वरती नसायला हवं. ऍफिडेव्हिट स्टेटिंग दॅट बिलॉंग्स टू गुजराती, सिंधी, हिंदी मायनॉरिटी. जर तुमचं मायनॉरिटी असेल तर मायनॉरिटी सर्टिफिकेट असणं त्या ठिकाणी खूप गरजेचं आहे. आणि आधार कार्ड, पॅन कार्ड अँड पासपोर्ट जर या तिघांपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट असायला गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो या अगोदरही मी तुम्हाला भरपूर सारे डॉक्युमेंटच्या लिस्ट दिल्या पण ही डॉक्युमेंटची लिस्ट एमएसटी सीईटी ने प्रॉपर रिलीज केलेली आहे. सो डॉक्युमेंट्स प्रॉपर बघून घ्या. काही मिसिंग असेल आजच काढून घ्या. इफ ऍप्लिकेबल मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला इफ ऍप्लिकेबल कुठून स्टार्ट होतंय बघून घ्या. लिव्हिंग सर्टिफिकेट पासून इफ ऍप्लिकेबल डॉक्युमेंट स्टार्ट होता. वरचे सगळे डॉक्युमेंट्स मॅन्डेटरी आहेत. त्यामध्ये तुम्ही काहीही म्हणजे सगळेच डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे. यानंतरचे नसले तरी पण चालतील. पण वरचे जे 7 डॉक्युमेंट्स आहेत ते मॅन्डेटरी आहेत. थँक्यू सो मच. असेच नवनवीन व्हिडिओसाठी ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण खूप सारे विद्यार्थी असे आहेत की त्यांना याच्याबद्दल माहीतच नाहीये आणि ते फक्त आम्ही रजिस्ट्रेशन करणार आहे, आम्ही काउन्सिलिंग करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट्स आधीच जमा करून ठेवा. अदरवाईज तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही आहे. थँक्यू सो मच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.